नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सौमित्र आणि अवंतिका आता घरी आलेले आहेत. ते मुंबईवरून परत आलेले आहेत. पण सौमित्र आणि अवंतिका आल्यामुळं ऐश्वर्याला मात्र खूपच राग आलेला आहे. कारण तिच्यावरती लक्ष ठेवायला तिथं अवंतिका आलेली आहे आणि तिला सौमित्र आता नको होता. इतके दिवस तिला सौमित्र स्वतःच्या जवळ हवा असतो, पण आता तिला वाटत असतं की नाही, कारण मी काय गोंधळ घातलेला आहे, मृत्यूपत्रामध्ये काय काय केलेलं आहे हे जर त्या सौमित्राला कळलं तर खूप अवघड होणार आहे असं तिला वाटत असतं. पण सौमित्र आणि अवंतिकाने आल्या आल्या जानकी आणि ऋषिकेश यांची भेट घेतलेली असते आणि सर्व सत्य जाणून घेतलेलं असतं. तर ऐश्वर्या आणखी एक गोंधळ घालणार आहे. तो म्हणजे ऐश्वर्याने सगळा पैसा, सगळं सोनं स्वतःच्या नावावर करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कंपनी ही सारंगच्या नावावर केलेली आहे. मग कंपनी सारंगच्या नावावर आहे. कंपनीतले वेगवेगळे व्यवहार तो सारंग पाहत आहे. पण सारंगला दादाच्या मदतीशिवाय काहीही करता येत नाही. कारण कंपनी जी आहे ती सर्व कंपनी ही ऋषिकेशने उभी केलेली आहे, डेव्हलप केलेली आहे. त्यामुळं कंपनीतल्या सर्व गोष्टी ह्या ऋषिकेशला माहिती आहेत. आणि आता ऐश्वर्या ही कंपनीमध्ये नाक खुपसणार आहे. अगदी बारीक सारीक गोष्टीत ती लक्ष घालणार आहे. आणि याचा परिणाम असा होणार आहे तो म्हणजे कंपनीतील सारंगला माहीत न होता त्याला फसवून ऐश्वर्या करोडो रुपये लुबाडणार आहे. म्हणजे ते पैसे ती तिथून काढून तिच्या डॅडाकडे म्हणजे सयाजीराव विखे पाटीलकडे पाठवणार आहे. आणि सारंगला काहीही कळणार नाही. जेव्हा अकाउंट डिपार्टमेंटची लोक सारंगला सांगणार आहेत की असा असा गोंधळ झालेला आहे, तेव्हा सारंगच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. आणि जेव्हा सुमित्राला येऊन सारंग हे सगळं सांगतो आणि तो म्हणतो की मला माहिती नाही आहे, पण ते पैसे कुठे गेलेले आहेत ते मला कळत नाही आहे, आपली कंपनी डबघाईला आलेली आहे, तेव्हा सुमित्रा म्हणते की ही कंपनी लहानाची मोठी ऋषिकेशने केलेली होती. आजपर्यंत 1 रुपयाचाही गोंधळ त्याने त्या कंपनीमध्ये घातलेला नाही. पण हे सगळं तू काय केलं सारंग, तुला कळतंय का? नानांना काय वाटेल या सगळ्याचं? असं म्हणत सुमित्रा आता बोलत असते. तेव्हा सारंगच्या लक्षात येतं की काहीतरी गोंधळ झालेला आहे. आणि जो गोंधळ वेगळाच झालेला आहे, म्हणजे विचित्र काहीतरी घडलेलं आहे. आणि ज्यामध्ये ते पैसे त्याला सयाजीरावांच्या कंपनीकडे वळवलेले आहेत हे दिसलेलं आहे. त्यामुळं सारंगला धक्का बसलेला आहे. आणि ऐश्वर्याला हे सगळं कसं विचारायचं हा प्रश्न पडलेला आहे. आणि त्याउलट ऋषिकेश आणि जानकी हे आता हिम्मतरावांकडे म्हणजे पार्वतीच्या जुन्या घरी राहायला गेलेले आहेत. आणि तिथे त्यांना देव्हारा ऐश्वर्याने पाठवलेला आहे. त्या देव्हाऱ्यामध्ये काही कागदपत्र मिळालेली असतात. जमीन पार्वतीची जी असते ती आता जमीन डेव्हलप करण्याचं काम पार्वतीच्या आशीर्वादाने जानकी आणि ऋषिकेशनं सुरू केलेलं आहे. जानकी आणि ऋषिकेशनं विडा उचललेला आहे, आपल्या नवीन संसाराला सुरुवात केलेली आहे. तर नक्की हे सगळं कशा पद्धतीनं होतं ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सौमित्र आणि अवंतिका घरी येतात. घरी आल्या आल्या त्यांना कळतं की जानकी आणि ऋषिकेश हे घराच्या बाहेर पडलेले आहेत. ओवीही त्यांच्याबरोबर गेलेली आहे. आणि त्याचबरोबर ते आता हिम्मत काकांकडे राहत आहेत. या सर्व गोष्टी कळलेल्या असतात. आणि मग सौमित्र मात्र काही थांबत नाही. सौमित्र म्हणतो की माझा जानकी वहिनीवरती पूर्ण विश्वास आहे. जानकी वहिनी कधीच नानांच्या बाबतीत चुकीचं करणार नाही. जर तिला नानांना मारायचं असतं तर तिने तो सर्पदंश स्वतःवरती का घेतला असता? विषारी सापाने जो दंश केलेला होता तो जानकी वहिनीने स्वतःवर घेतलेला होता. जर तिला नानांचा जीव घ्यायचा होता तर तिने ते का केलं हा प्रश्न ऋषिकेशने सुमित्राला विचारलेला असतो. सुमित्रा आता विचारात पडलेली असते. आणि ऋषिकेश अवंतिकाला घेऊन इकडे भेटायला आलेला असतो. तो म्हणजे जानकी आणि इकडे ऋषिकेशला. सौमित्र हे सर्व मनापासून करत असतो. त्याला जाणून घ्यायचं असतं की आपल्या दादाच्या बाबतीत नक्की काय झालेलं आहे. आणि त्यासाठी त्याने तिकडे धाव घेतलेली असते. तिथे आल्या आल्या सौमित्र म्हणतो की दादा एवढी काही का केली तू घराच्या बाहेर पडण्यासाठी? तुला माहिती आहे का आपलं घर हे उद्ध्वस्त होतं आहे, ती ऐश्वर्या आपलं घर फोडायला आलेली आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सौमित्र हे तुला मला माहिती आहे, पण आईला हे कळतच नाही आहे. तिनं तर माझ्याशी नातंही तोडलेलं आहे. तिने मला सावत्र म्हणून मिळवलेलं आहे. आणि त्याहीपेक्षा जानकीचा जो अपमान होत होता तो मी सहन करू शकलो नाही. जानकी अक्षरशः रडत होती, पायावरती नाक घासत होती, लोटांगण घेऊन सांगत होती की हे सगळं असं झालेलं आहे. पण तिचं कोणीही ऐकून घेत नव्हतं.
त्यामुळं मला शेवटी हा निर्णय घ्यावा लागला, कारण आई जानकीला हाताला धरून घराच्या बाहेर काढत होती. मग तूच मला सांग ना, काय करणार होते मी, असं करणार होतो या सगळ्यामध्ये? जर जानकीच्या बाबतीत असं कोणी करत असेल तर तुला काय वाटतं? मी जो निर्णय घेतला, मी जानकीची साथ दिलेली आहे, त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? हे सगळं ऋषिकेश बोलतो तेव्हा सौमित्र म्हणतो की काळजी करू नकोस, काहीही झालं तरी आत्ता तुझ्या लक्षात येत नसेल तरी मी तुला सांगतोय की आत्ता तू जो निर्णय घेतलेला होता तो अगदी बरोबर होता. इकडे आपल्याला पाहायला मिळत असतं की ऐश्वर्याने जो वॉर्डबॉय ठेवलेला आहे नानांच्या मदतीसाठी, तिथे नानांची काळजी घेण्यासाठी, तो वॉर्डबॉय मात्र ऐश्वर्याने वेगळ्याच कारणासाठी ठेवलेला आहे. ते म्हणजे ऐश्वर्याने त्याला नानांची काळजी घेण्यासाठी नाही तर नानांच्या बाबतीत चुकीचं काहीतरी करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि हे सगळं आता सुमित्राच्या लक्षात येणार आहे. तर तो वॉर्डबॉय नानांची काळजी घेत असतो, पण अवंतिकाने मात्र सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी आपल्याला त्या वॉर्डबॉयवरती लक्ष ठेवायचे. आई, तुम्हाला माहिती आहे ना की त्या वॉर्डबॉयला कोणी ठेवलेलं आहे, इथे कोणी आणलेलं आहे? तर ऐश्वर्याने आणलेला आहे. अजूनही प्रूव्ह झालेलं नाही की नानांना कोणी ढकललेलं आहे. तुम्ही जानकी वहिनींना तर घराबाहेर काढलेलं आहे, परंतु तुमचं मन तुम्हाला काय सांगतंय त्याचा विचार करा. मी तुम्हाला काही सांगेल, माझ्या गोष्टीवर तुम्ही ऐकू नका, कारण तुम्हाला त्या पटणारही नाहीत. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी लक्ष द्या आणि मगच ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. त्याचबरोबर इकडे आता ऐश्वर्या सारंगसोबत कंपनीत जाऊ लागलेली असते. कंपनीत जाऊन ती कंपनीचा कारभार पाहत असते. नानांना मात्र कंटिन्यू झोप लागत असते, कारण नानांच्या गोळ्या चेंज केलेल्या असतात आणि नानांच्या गोळ्यांमध्ये झोपेच्या गोळ्या ॲड केलेल्या असतात, कारण नाना कंटिन्यू झोपून राहिले पाहिजेत, त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही पाहिजे, हीच गोष्ट ऐश्वर्याने केलेली असते. इकडे सारंग आणि ऐश्वर्या दोघंही कंपनीत असतात. वेगवेगळे डॉक्युमेंट साईन करण्यासाठी येत असतात आणि अकाउंट डिपार्टमेंटमधून एक पेमेंट येतं आणि ते पेमेंट पास केलं जातं आणि ते ऐश्वर्या करत असते. तेव्हा सारंग म्हणत असतो, काय आहे अहो हे? अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर हे 100 कोटी रुपयांचं आहे, तुम्ही काय करता? ऐश्वर्या म्हणते, हो आपल्याच कंपनीसाठी करते मी. आणि त्यानंतर सारंग ती गोष्ट विसरून जातो, कारण ऐश्वर्या त्याला तसं अडकवून ठेवते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा आता सुमित्रा घरी आलेली असते, कंपनीकडून काही लोक घरी येतात आणि सुमित्राला सांगू लागतात की असं असं झालेलं आहे, आम्हाला ऋषिकेश सरांना भेटायचं आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, कंपनी आता ऐश्वर्या आणि सारंग पाहत आहेत, तर तुम्हाला जे काय बोलायचं आहे ते सगळं तुम्ही त्यांच्याशी बोलायचं आहे. तेव्हा सुमित्राला अकाउंटंट सांगतो की नाही मॅडम, तुम्हाला सांगायचं आहे की 100 कोटी रुपयांचं कंपनीमध्ये फ्रॉड झालेलं आहे. तेव्हा सुमित्राला धक्का बसतो. आजीही तिथं असते. आजी ही गोष्ट ऐकते. तेव्हा आजी म्हणते की काय बोलताय, कुणी केलं हा फ्रॉड? तेव्हा ते सांगू लागतात की 100 कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे आणि आता तो काही समोर येत नाही, नक्की काय झालेलं आहे ते कळत नाही. आणि सारंग सरही आत्ता तिथे नाहीत, तेही बाहेर गेलेले आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, आजी म्हणते, काय चाललंय सुमित्रा तुझं नक्की? तेव्हा सुमित्रा म्हणते, आता हे 100 कोटी रुपयांचा गोंधळ झालेला आहे, तुझ्या तरी लक्षात येतो का की काय झालेलं आहे ते? तेव्हा आजी म्हणते, अगं तू आता सारंग आणि ऐश्वर्यावर शंका घेणार आहेस का? आता तरी या संसारातून बाहेर पड, कारण काहीही झालं तरी तू विसरतेस का? बस झालं ना, आता त्यांच्या हातात दिलेली आहे ना कंपनी, मग कशाला तू लक्ष घालत आहे? हे सगळं बोललं जात असतं. आणि आजी नंतर ऐश्वर्याकडे येते आणि ऐश्वर्याला म्हणू लागते की तू काही गोंधळ घातलेला आहेस का, कारण आता सुमित्राला तुझ्यावर पुन्हा संशय यायला लागलेला आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काळजी करू नका अहो सगळं काय मी नीट मॅनेज केलेलं आहे. आणि सारंग आहे ना तुमचा लाडोबा, त्याला कसं घोळात घ्यायचं हे मला चांगलंच माहिती आहे, असं ऐश्वर्या इकडे आजीला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अवंतिकाच्या ही गोष्ट चांगलीच लक्षात आलेली असते. अवंतिका आणि सौमित्र दोघंही घरी आलेले असतात आणि ते दोघंजण जेव्हा पाहतात तेव्हा त्यांनाही धक्का बसतो, कारण कंपनीमध्ये 100 कोटी रुपयांचा घोळ झालेला आहे आणि अवघ्या 8 दिवसांमध्ये हे घडलेलं आहे. ऋषिकेश दादा घराच्या बाहेर पडून 8 दिवस होत आहेत, तोपर्यंत हे सगळं घडल्यामुळं सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. नानांकडे अवंतिका जाते तर नाना झोपलेलेच असतात. तेव्हा ती सुमित्राला विचारते, आई नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे? नाना एवढे का झोपत आहेत? कारण याआधी नाना इतके झोपत नव्हते कधी, कारण मागेही ते
जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा ते बोलायचा प्रयत्न करायचे, ते जागे असायचे. पण आता तर नाना 24 तासातले 20 तास तर झोपलेलेच असतात. तेव्हा सुमित्रा सांगू लागते, अगं त्यांची औषधं बदललेली आहेत ना, आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की रिकव्हरी लवकर होईल, त्यामुळं त्यांना झोप लागणं गरजेचं आहे, त्यांची झोप पूर्ण होणं गरजेचं आहे. पण अवंतिकाला हे सगळं संशयास्पद वाटतं. अवंतिका मात्र इकडे सौमित्रकडे येते आणि सौमित्राला विचारू लागते की तुला लक्षात येते का सौमी, अरे नाना एवढे झोपत आहेत. आणि तेव्हा इकडे सुमित्रा त्यांच्या दोघांचं बोलणं ऐकत असते. सौमित्र म्हणतो, मला काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय, त्यांना दिली गेलेली औषधं आहेत ना, ती चेक करणं आपल्याला गरजेचं आहे, त्यामध्ये काही प्रॉब्लेम तर नसेल ना. आणि तेव्हा सुमित्राच्या डोक्यात संशय येऊ लागतो. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जानकी आणि ऋषिकेश आता त्यांनी ती जमीन जी आहे पार्वतीच्या नावावरची ती तिने ऋषिकेशच्याच नावावरती केलेली आहे. म्हणजे ऋषिकेश पुरुषोत्तम रणदिवे याच्या नावावरती ती जमीन केलेली आहे. त्या जमिनीमध्ये नानासाहेबांना वगैरे कोणतीही गोष्ट त्यातली दिलेली नाही, त्यांच्या नावावर केलेली नाही. कारण कुठेतरी पार्वतीला आधीपासूनच संशय होता की कधीतरी माझ्या मुलाला सावत्रपणाची वागणूक मिळेल, त्यामुळं तिने तो निर्णय घेतलेला असावा. आणि त्या निर्णयाचा फायदा झालेला आहे, तो म्हणजे ऋषिकेश आणि जानकी यांना. कारण त्यांचे अकाउंट फ्रीज केलेले होते. आता काय करायचं, कुठं जायचं, या कोणत्याच गोष्टी कळत नव्हत्या. पण ऐनवेळी हे सगळं झालेलं असतं आणि तो देव्हारा घरी आल्यामुळंच हे सगळं समोर आलेलं असतं आणि ती जमीन त्यांना मिळालेली असते. आणि ऋषिकेशने त्या जमिनीमध्ये तिथे जाऊन पाहिलेलं असतं, तर खूपच मोठी अशी जमीन असते. म्हणजे अख्ख्या पंचक्रोशीत कोणाकडेही इतकी जमीन नाही, इतकी जमीन ऋषिकेशच्या नावावर असते. आणि ऋषिकेशने आता तिथे काही पिकं आहेत ती बघितलेली आहेत आणि पुढे त्याच्या तांत्रिक पद्धतीने त्याने जे शिक्षण घेतलेलं आहे त्यानुसार तिथे नवीन डेव्हलपमेंट करायचं त्याने ठरवलेलं आहे. त्या पद्धतीने त्याने डेव्हलपमेंटला सुरुवातही केलेली आहे. कारण काही पैसेही सुमित्राचे ती नावावरती आहेत आणि त्या पैशांचा वापर करून आता ऋषिकेशला इथे पार्वती जे आश्रम आहे तेही चालवायचं आहे. कारण त्या आश्रमालाही देणगी आलेली नाही. आणि त्याचबरोबर गोरगरीब जनता जी आहे त्यांच्या मदतीलाही जायचं आहे. कारण काहीही झालं तरी जनता ही अजूनही काळजीत आहे. त्यांना प्रश्न पडलेला आहे की ऋषिकेश दादा आता कुठे गेलेले आहेत, आमचं कसं होणार, हा प्रश्न जनतेला पडलेला आहे. त्यांच्या मदतीसाठीही ऋषिकेशला जायचं आहे. आणि ऋषिकेश आणि जानकी यांच्या सुखी संसाराला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. ऋषिकेश आणि जानकी यांचा सुखाचा संसार सुरू झालेला आहे. परंतु इकडे कंपनीमध्ये 1 करोडो रुपयांचा घोटाळा केल्यामुळं ऐश्वर्या आणि सारंग मात्र अडचणीत आलेले आहेत. तो घोटाळा ऐश्वर्याने केलेला आहे, पण सारंगला मात्र तो हिशोबच निघत नाही आहे. त्याच्या लक्षातच येत नाही आहे की हे सगळं काय झालेलं आहे, हे सगळं कुणामुळे झालेलं आहे. परंतु सारंगच्या लक्षात गोष्टच येत नाही. तो मात्र शांतच राहत असतो, तो टेन्शन घेत असतो. परंतु इकडे ऋषिकेश आणि जानकी यांच्या नवीन संसाराला सुरुवात झालेली आहे, तर ऐश्वर्याच्या अधोगतीला सुरुवात झालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.